सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलिए ताकि आपको हमारी नई वीडियोस की अपडेट मिले। काल नागरिकांना घेऊन जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात आमच्या मुख्य मागण्या होत्या की या निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, तत्काळ रस्त्याची डागडुजी झाली पाहिजे, समांतर रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे, मुलांच्या वारसांना मदत जाहीर झाली पाहिजे। आम्हाला काल आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही तत्काळ कामाची सुरुवात करू। आज कामाची सुरुवात न होता या ठिकाणी आज अजून एक वृद्धाचा ॲक्सिडेंटच्या माध्यमातून बळी गेलेला आहे। खरं तर हे सरकार झोपलेलं आहे का? इथले मंत्री इथले आमदार झोपलेले आहेत का? त्यांना इथल्या लोकांचा जीव यांची लोकांच्या जीवाशी काही घेणं देणं नाहीये का? आमचा आज या नागरिकांच्या माध्यमातून त्यांना सवाल आहे। खरं तर लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे या मागणीसाठी अनेक दिवसांपासून इथले नागरिक मागणी करत आहेत, परंतु हे कुंभकर्णी झोपलेले शासनकर्ते याच्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करत आहेत, कारण की यांनी याच्या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे, म्हणून या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। आज प्रत्यक्षात या ठिकाणी रस्त्याच्या कामाची कृती झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणची वाहतूक मात्र सुरळीत होऊ देणार नाही। मंत्री झोपलेलं सरकार करायचं काय? अरे झोपलेलं सरकार करायचं काय? या ठिकाणी या रस्त्यावर कंटिन्यू 3 दिवसापासून अपघात हा सुरू आहे। या ठिकाणचे वाटिका श्रम असेल, आजूबाजूचे नागरिक असतील, हे सगळे तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी या रोडावर बसलेले आहेत। आपण पाहत असाल भरपूर ट्रॅफिक या ठिकाणी थांबवली गेलेली, रास्ता रोको या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी आम्हाला समांतर रस्ते हे झाले पाहिजे, त्याचप्रमाणे बायपास झाला पाहिजे। या ठिकाणाहून येणारे जे मंत्री आहेत या रस्त्यावरून ये जा करतात, त्यांना हे खड्डे दिसत नाही का? ही रहदारी दिसत नाही का? हा आमचा प्रश्न आहे। बांधकाम मंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेला आहे त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून हे गड्डे त्यांनी लगेच बुजवले पाहिजे आणि या रस्त्यासाठी समांतर रस्त्यासाठी निधी हा मंजूर झाला पाहिजे। ठोस अशी कृती झाल्याशिवाय या ठिकाणी कुठलाही नागरिक हा हलणार नाहीये। स्पीड ब्रेकर झाले पाहिजे। अनेक या नागरिकांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजे। इथले नागरिक आहे, आम्ही रोज त्या अडचणींना सामोरं जातो, रोज ऐकायला मिळतं आज याचा जीव गेला, त्याचा जीव गेला, हृदय हलवून टाकणारी घटना आहे। प्रमुख मागण्या हा सर की हा राष्ट्रीय महामार्ग वाटतो तरी का? रस्ता आहे की खड्डे आहेत? जर आम्हाला समांतर रस्ता हवा आहे, गतिरोधक हवा आहे, रस्त्यावर लाईटा हवेत रस्त्यांवर, महामार्ग आहे तर महामार्गासारखं ठेवा नाही तर वस्ती वाढली आहे, वस्ती वाढल्यामुळं जीव जात आहे सर, वस्ती वाढली सर, येणारे जाणारे लोक वाढले, आम्हाला रस्ता क्रॉस करायला 25 मिनिटं थांबावं लागतं, इतक्यात भरधाव ट्रक वगैरे जातात। आम्ही रस्ता क्रॉस कसा करायचा? आम्ही करू शकत नाही, मुलं शाळेत कसे जाणार? मुलांना व्हॅनने पाठवताना पण 10 वेळा विचार करावा लागतो की बाबा रे गाडी व्यवस्थित चालव। व्हॅनवाल्यांना सुद्धा सांगावं लागतं आमचे मुलं तुझ्या सुपूर्ते, तुम्ही लाख चांगले चालवणार पण रस्ते चांगले नाही। आम्हाला समांतर रस्ता हवा, गतिरोधक हवा, रस्त्यावर लाईटा हवे आणि सर्वात महत्त्वाचं डिवायडर हवा। आणि कृपा करून विनंती आहे बायपासचं काम लवकरात लवकर पूर्ण करा। आज इथं आता सकाळी 10:30 वाजता सुद्धा एक जीव गेलेला ऍक्सिडेंटने, आणि जो ज्याने केला तो पळून गेला। अरे रस्ताच व्यवस्थित नाही, कुणाला कोण देणार? माणूस की नाहीये का? हवा पण बिना खड्ड्यांचा हवा, कारण काय भ्रष्ट लोक त्यांचे घर भरताय, पण ज्या लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहे त्यांच्यासाठी काय दर 2 दिवसांनी दर 1 दिवसांनी ऍक्सिडेंट होता आणि परत चालले जातात, ते लोक सापडत सुद्धा नाही। तर आम्हाला समांतर रस्ता हवा, रस्त्याला स्पीड ब्रेकर हवा, लाईटा हवे। आमच्या लहान मुलं इथं आम्ही रोड क्रॉस करू सुद्धा शकत नाही, 10-15 मिनिटं आम्हाला थांबावं लागतं। तर या सगळ्या कॉन्क्रिटीकरण पाहिजे आणि
आणि बिना खड्ड्यांचा रस्ता हवा, नुसता रस्ता नाही हवा, बिना खड्ड्यांचा रस्ता हवा, कृती हवी. जिल्ह्यात 3 मंत्री असताना देखील या रस्त्याकडे नागरिकांकडे आमचा आरोप आहे. आणि जर त्यांना या लोकांबद्दल संवेदना असतील, त्यांच्या जळगावकर नागरिकांच्या संवेदना जिवंत असतील तर त्यांनी तत्काळ या रस्त्याच्या संदर्भात काम करण्याचे आदेश संबंधित पंतप्रधानांना व प्रशासनाला दिले पाहिजे. जर 2 वर्षाचा बाळ होता, तुम्ही जर सीसीटीव्ही कॅमेरे बघितले मॅडम तर ते 2 वर्षाचा बाळने तिला उठवत होता, मम्मी मम्मी करून तिला उठवत होता. ते मनुष्य इतकं मन लावणार होते मॅडम, तुमच्या ती सुद्धा माणूस जागे तुम्हाला
मग याच्यात जर कधी करोड रुपयाचा इनाम आहे, मग याच्यात जर भ्रष्टाचार झालेला नाहीये, तर हे सर्व शासनकर्ते येतात त्यांच्या घरातल्या लोकांचे जीव गेले, आज आजू साहेब आम्ही काल साहेब 6 महिन्यात काल पण दिला मी याच्यापूर्वी 6 महिन्यात आम्ही मतदान केलेलं आहे त्यांना हे चालणार नाही जो अधिकारी है कभी का निर्णय घेते नहीं टेक्निशियन जो आहे तो कुशल कामगार कुशल कुशल त्याला हे सुद्धा माहिती रस्त्याची डागडुजी सुद्धा आतापर्यंत फुल मशीन उठा बंद ठेवायचा का रस्ता असं नाही होत असं होत रस्त्याच्या कामाची आत्ताच्या आत्ताच सुरुवात झाली पाहिजे.
आहे